नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अनेक दिवसापासून आपले वेगवेगळे लेक्चर किंवा क्लासेसच्या माध्यमातून आपण आपल्यासोबत कनेक्ट आहोत. पण आज फॉरेन्सिक सायन्स आणि फॉरेन्सिक मेडिसिन तसेच आपल्या प्रश्न विश्लेषण ग्रुपबाबत थोडक्यात आपण कशा पद्धतीने प्रश्न आणि त्यांचे विश्लेषण घेतो हे आपण सांगणार आहोत. हे प्रश्न विश्लेषण आपल्या प्रायव्हेट मुख्य ग्रुपमध्ये होते आणि त्यावर रोज तुम्हाला 50 ते 60 55 ते 60 किंवा 50 ते 60मध्ये प्रश्न विश्लेषण होते. तसेच त्याचं तुम्हाला विश्लेषण हे प्राप्त होतं आणि तुम्हाला त्याची PDF देखील प्राप्त होत आहे. रोजच्या रोज तुम्हाला एवढे प्रश्न नवनवीन मिळतात आणि रोज रात्री 9 ते 10 या वेळेमध्ये आपण स्वतः प्रश्न विश्लेषण घेतो. प्रश्न आणि त्याचं विश्लेषण झाल्यानंतर 10 वाजता रोज त्याचे PDF आपण सेंड करत असतो. सर्व PDF तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जात आहेत वेगवेगळ्या पद्धतीनं. आपला टेलिग्रामला हे मुख्यचा ग्रुप आहे. पण ज्यावेळेस आपण अभ्यास करतो मुख्यचा, अनेक बाबी म्हणजे कायदे असेल, फॉरेन्सिक सायन्स, मेडिसिन, गुन्हा अन्वेषण असेल, अनेक बाबीमुळे जो काही आपल्या डोक्यामध्ये गोंधळ उडालेला आहे त्याबाबत थोडक्यात मी जो काही आपला अभ्यासक्रम आहे, फॉरेन्सिक सायन्स असेल, कायद्यात असेल, त्याबाहेर अभ्यास करू नका. त्यासाठी गायडन्स म्हणून 2021ची प्रश्नपत्रिका समोर ठेवा. त्यामध्ये कोणत्या टॉपिकवर किती प्रश्न आलेत हे तुम्ही स्वतः त्याचे विश्लेषण करा. नंतर समजेल की आयोगाचा पॅटर्न हा या स्वरूपाचा आहे की आयोग हा पॅटर्नच्या बाहेर जात नाही किंवा अभ्यासक्रमाच्या बाहेर जात नाही. हे पण आपल्याला लक्षात असावं. त्यामुळे काहीही वाचत बसण्यापेक्षा जे दर्जेदार आहे, ज्यावर प्रश्न पडू शकतात, अशा जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव व्हावा म्हणून आपण मुख्य ग्रुप बनवलेला आहे. मुख्यचा प्रश्न विश्लेषण ग्रुप. त्याची फीस आहे 1,500 रुपये. ती नॉमिनल फीस म्हणून आपण त्यावेळेस घेतलेली आहे. पण त्यामध्ये 3000+ प्रश्न आजपर्यंत तयार केलेले आहेत आणि ते आपण विद्यार्थ्यांना दिलेले देखील आहेत. आणखी चालूच आहे. रोज एक विषय असतो, त्याचं टाइम टेबल आपलं ठरलेलं देखील आहे. त्यामुळं प्रश्न कशा स्वरूपाचे आपण घेत असतो. तर आयोगाचा दर्जा बघा, गेल्या वर्षी या टॉपिकवर प्रश्न आलेला होता. शव उत्खनन संबंधात खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत. तर थोडक्यामध्ये आपण आधी प्रश्न घेऊ, नंतर आपण आपल्या विषयाबद्दल बोलूया. तर फौजदारी प्रक्रिया संहितेचा 176(3) अन्वये मॅजिस्ट्रेट त्याच्या परवानगीने संशयित प्रेत काय केले जाते, उकरून काढले जाते आणि मयताच्या नातेवाईकांना घटनेच्या वेळी उपस्थित राहण्यात परवानगी दिली जात नाही. असे 2 विधानं आपण इथं मेन्शन केलेले आहेत. त्यापैकी बरोबर काय? तर उत्तर याचं आहे 1. कारण पर्याय क्रमांक 1 योग्य आहे. पर्याय क्रमांक 1 योग्य, कारण 176(3) अन्वये जिल्हा मॅजिस्ट्रेटची परवानगी घेतली जाते आणि जे काही नातेवाईक आहेत यांना उपस्थित राहण्याची परवानगी दिली जाऊ शकते. तसेच ज्या ठिकाणी त्यांचा अंत्यविधी झाला त्यावेळेस कोण कोण उपस्थित होतं, यापैकी कोणतेही व्यक्ती त्यामध्ये उपस्थित राहू शकतात, त्यांचे नातेवाईक वगैरे. तर या देखील घटकाचा महत्त्वाचा समावेश होईल. म्हणून पर्याय क्रमांक 1 होईल. शव उत्खननाचा कालावधी काय बघा. शव उत्खनन, आता यावरही प्रश्न काढलेला आहे पण तो वेगळ्या PDF मध्ये असेल. भारतामध्ये असा कोणताही कालावधी नाही. भारतात कसं आहे, कोणताही कालावधी नाही कितीही वर्षापर्यंत. भारत आणि इंग्लंडमध्ये असा कोणताही कालावधी नाही, कितीही वर्षापर्यंत हे शव उत्खनन केले जाते. पण जर्मनी असेल किंवा स्कॉटलँड असेल, यामध्ये फरक आहे. यांचा कालावधी निश्चित केलेला आहे. तो आपण येणाऱ्या प्रश्नामध्ये त्यांच्याबद्दलही प्रश्न बनवलेला आहे. त्यानंतर पोस्टमॉर्टम फॉर्ममध्ये किती कॉलम असतात, तर पर्याय क्रमांक 1 आहे. 1 ते 23 कॉलम असतात. 23व्या कॉलममध्ये मृत्यूचं कारण असतं, हे पण लक्षात घ्या. 23व्या कॉलममध्ये मृत्यू कशामुळे झाला त्या व्यक्तीचा हे त्यामध्ये दिलेलं असतं. त्यानंतर इन्क्वेस्ट पंचनामा व शवविच्छेदन अहवाल किती कारणासाठी केला जातो, तर 6 कारणं त्याची सांगितलेली आहेत. पहिलं कारण आहे मृत्यूचे निश्चित कारण नैसर्गिक आहे की अनैसर्गिक आहे, मृत्यूची वेळ, मरणोत्तर निलिमा, त्यानंतर मरणोत्तर ताठरता किंवा प्रेत सडण्याची क्रिया, यावरून वेळ काढण्यासाठी, जखमा मृत्यूपूर्वीच्या आहेत की मृत्यू नंतरच्या आहेत हे समजण्यासाठी, तसेच एखाद्या व्यक्तीचा मृत्यू विषप्रयोगाने झाला आहे का हे ओळखण्यासाठी, प्रेताची ओळख, लिंग, केस, व्यंग
किंवा व्यक्तीच्या बोटावरील ठसे, शरीरावरील खुणांना गोंदलेले चित्र असेल त्यांची ओळख निर्माण करण्यासाठी आणि मृत्यू आत्मघातकी आहे की अपघाती आहे की अन्य घातकी आहे हे ठरवण्यासाठी. तर हे 6 कारणं आहेत इन्क्वेस्ट पंचनाम्याची. तर पर्याय क्रमांक काय येणार? पर्याय क्रमांक 1 येणार. तर लक्षात ठेवायचं 6 कारणं आहेत, 6 कारणे. त्यानंतर आणखी जर बघितलं तर पोळणे या जखमेमध्ये भाजलेल्या जखमांचे वर्गीकरण याबाबत योग्य विधाने आपल्याला निवडायची आहेत. याची डिग्री आहेत. एकूण डिग्रीमध्ये आपल्याला 1 डिग्री, 6 डिग्री अशा 6 डिग्रीपर्यंत त्यांचा समावेश होतो. त्यामध्ये आणखी काही वाढ पण करण्यात आलेली आहे. एखादा व्यक्ती जर भाजला तो किती डिग्रीमध्ये, त्यासाठी 9चा नियम एक महत्त्वाचा या भाजलेल्या जखमांचं वर्गीकरण करण्यासाठी. मग पहिल्या डिग्रीमध्ये बघा, शरीराचा पृष्ठभाग फक्त लालसर होऊन काय होते? फोड येतात. दुसऱ्या डिग्रीमध्ये पूर्णपणे त्वचा भाजून काय होते? पूर्णपणे भाजल्यामुळे पूर्ण त्वचा काय होते? भाजते किंवा त्यावर काळवंडी चढते. त्यानंतर 3 आहे स्नायू शरीरातील. तिसऱ्या डिग्रीमध्ये काय होतं? स्नायू शरीरातील आतील बाजूस व महत्त्वाची हाडे वगैरे जळून नष्ट होतात. तर याचं जर वर्गीकरण पद्धत जर बघितली तर त्यामध्ये पर्याय क्रमांक 4 वरीलपैकी सर्व विधाने कशी आहेत? योग्य आहेत. असंगत विधान आपल्याला ओळखायचं होतं कोणतं आहे, तर सर्वच्या सर्व योग्य आहे. यासाठी 9चा नियम आहे, हे लक्षात घ्या. पहिली डिग्री, दुसरी डिग्री आणि तिसरी डिग्री हे तिन्ही वाक्य कशी आहेत? बरोबर आहेत. तर हे भाजणे किंवा पोळणे त्या संबंधात आहेत. त्यानंतर बघा, आता जर बघितलं पुढचं, गोळी बाहेर पडताना जखमा कोणत्या असतात या संदर्भात योग्य विधान आपल्याला निवडायची आहेत. जखमेभोवती गुलाबी रंग दिसून येतो. जखमेच्या कडा बाहेरील बाजूस वळलेल्या दिसून येत नाहीत. गोळी बाहेरील बाजूस दिसून येत नाहीत, वळलेल्या आहेत की नाही. गोळी बाहेर पडल्याची जखमसुद्धा बहुधा गोळी प्रवेशाच्या जखमेपेक्षा कशी असते? मोठी असते. असं पण विधानामध्ये दिलेलं आहे. गोळी बाहेर पडण्याच्या जखमेमध्ये क्षयकिरण किंवा प्रयोगशाळेमध्ये तपासणी या जखमाखाली शिसा नावाचे एक धातू आहे, लीड नावाचं वर्तुळ आपल्याला दिसून येते. तर यापैकी पर्याय क्रमांक कोणता आहे हे ओळखण्यासाठी आपण प्रश्न विश्लेषण ग्रुपमध्ये या स्वरूपातील प्रश्न घेतो आणि त्यानंतर एक काहीतरी स्पेसिफिक वेळ म्हणजे 30 सेकंद वेळ असतो विद्यार्थ्यांकडे देण्यासाठी. 30 ते 35-40 सेकंद असतो. त्यामध्ये विद्यार्थी उत्तर देतात आणि डायरेक्टली आपण काय करतो? त्याचं विश्लेषण टाकतो. मग ज्या विद्यार्थ्याचं बरोबर आलं आणि ज्या विद्यार्थ्यांचं आलं नाही त्यांना ते आणखी माहिती त्या संबंधित भेटावी या स्वरूपामध्ये आपला प्रश्न विश्लेषण ग्रुप हे काम करत असतं. तर त्याचा आन्सर आहे बघा, पर्याय क्रमांक 3, 1 आणि 3 योग्य आहे. जखमीभोवती गुलाबी रंग दिसून येत नाही. आणि त्यानंतर तिसरं जे आहे 3, गोळी बाहेर पडल्याची जखम बहुधा गोळी प्रवेशाच्या जखमेपेक्षा कशी असते? मोठी असते. मग थोडक्यात जर सांगायचं झालं तर आपण ते पण पाहू शकतो. हे पाहू शकता तुम्ही प्रवेशाची जखम कशी आहे. आता या इतर ठिकाणच्या पिक्चर आहेत, हे अलाउड करत नाही, तरी पण आपण तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहेत, हे लक्षात घ्या. तर हे प्रवेशाची जखम आहे आणि बाहेर पडण्याची जखम आहे. तर या दोन्ही बघू शकता. मोठी जखम कोणती आहे? तर हीच आहे, बाहेर पडण्याची जखम आणि ही प्रवेशाची जखम आहे. चला आणखी पुढचे प्रश्न आपल्याला घ्यायचे आहेत. चला, तर हे आपण पाहिले. मग आणखी कोणकोणत्या बाबी आहेत गोळी बाहेर पडल्याची जखम आपल्याला दाखवून देतात? बघा, गोळी बाहेर पडत असताना काय होतं? बहुधा ती जखम कशी असते? आता पाहिलं, मोठी असते. आत गोळीचे तुकडे झाले असतील किंवा हाडाचे तुकडे झालेले असतील तर एकापेक्षा जास्त मार्गाने ती काय होते? एकापेक्षा जास्त जखमा आपल्या शरीरावर दिसून येतात. जखमा एकापेक्षा कशा असतात? जास्त असतात बाहेर निघत असताना. रक्तस्राव काय होतो? मोठ्या प्रमाणात काय होतो? दिसून येतो बाहेर पडत असताना. जर गोळी हाडाला लागली असेल तर रक्ताबरोबर हाडाचा चुरा देखील बाहेर येत असतो. तर काही वेळा अवयवास लगदासुद्धा आपल्याला त्यामध्ये, म्हणजे वेगवेगळे जे काही अवयव आहेत त्यामधले जे काही आपले आपले अवयव आहेत त्यामध्ये जर गोळी लागलेली असेल तर त्यांची देखील स्किन त्यामध्ये चिटकून आलेली आपल्याला पाहायला मिळते. जखमाच्या कडा बाहेरील बाजूस कशा असतात? वळलेल्या दिसून येतात. कापडाचा तुकडा जमिनीच्या बाहेर दिसून येतो आणि वेगवेगळ्या बाजूने कापड
लोंबकळताना आपल्याला दिसेल. यासारख्या खुणा म्हणजे वरील जे काही आपण खुणा बघितलो शिशासारखी वर्तुळं वगैरे तशा खुणा दिसून येत नाहीत, तर ते आत घुसायच्या गोळी आत घुसण्याच्या ठिकाणाहून ते आपल्याला ओळखू येतात. त्यानंतर असा गुलाबी रंगही दिसून येत नाही गोळी बाहेर पडत असताना. ती गोळीमध्ये घुसताना गुलाबी रंग